चंद्रपुरात सत्ता कुणाची यावरून अजूनही संघर्ष सुरू आहे। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही गटबाजीमुळे भाजपला संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचे दावे भाजपच्या चंद्रपुरातल्या नेत्यांकडून केले जात आहेत। महापालिकेच्या निवडणुकीत भाजपवर तुटून पडणारे ठाकरे भाजपच्याच मदतीला धावून जातात का, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातले त्या सर्व घटकांसोबत आम्ही या ठिकाणी आमचं चर्चा सुरू आहे। विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। ज्या भाजप विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं रणशिंग फुंकलं, भाजपसोबत जाणाऱ्या अजित पवारांशी महापालिकेत हातमिळवणी केल्यानं ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली, त्याच भाजपला ठाकरेंची शिवसेना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं जातंय। राजकीय महानाट्याचा हा पुढचा प्रयोग चंद्रपुरात घडण्याची शक्यता आहे। चंद्रपुरात नंबर 2चा पक्ष असूनही भाजपनं महापौर पदासाठी हालचाली सुरू केल्यात आणि त्यासाठी थेट ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय। महापौर पद मिळावं अशी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी असल्याचं समजतंय। वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांशी त्या सगळ्या लोकांचा संपर्क सुरू आहे। आता याच्यातून एकत्रित जो विचार निघेल तो पुन्हा एकदा आम्ही सर्व नेते मंडळी बसू, चर्चा करू आणि त्याच्यावर पुन्हा पुढे कसं जायचं हे आम्ही एक आता भूमिका ठरवू। वंचित, उभाटा आणि अपक्ष हे 10 लोकांचं इंटॅक्ट आहे। यांच्या स्तरावरही बोलणी आमची सुरू आहे। यांच्या काही मागण्या आहे, काही मागण्या मान्य करण्यासारख्या आहे, काही न मान्य करण्यासारख्या आहे। आता त्यांनाही असं वाटतं की आपल्या 6 शिवाय काही होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी ती मागणी ठेवलेली आहे। कारण की काँग्रेस विभाजित झालेली आहे। त्यांना वाटतं की काँग्रेसचा एक गट आपल्याला सोबत घेईल, आमचं 10चं सदस्यसंख्या बळ आहे, त्यामध्ये त्यांनी ती मागणी ठेवली आणि कोणताही राजकीय पक्ष कोणताही आपली मागणी ठेवणं काही त्याचं गैर आहे असं मी मानत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मात्र भाजपचा दावा फेटाळून लावलाय आणि काँग्रेस सोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केलाय। बघा, जोरगेवार काय म्हणतात मला माहीत नाही। जोरगेवार आता भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत, बरोबर आहे। पण मी इतकंच सांगेन, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं तर ते हवेत तीर मारतात। या क्षणी भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही। हां, काँग्रेसबरोबर झालेली आहे। सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसमध्येच 2 गट पडल्यानं हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास जाण्याची वेळ आली आहे। आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला संघर्ष मिटवण्यात पक्ष नेतृत्वाला सुद्धा यश आलं नाही, यावरून काँग्रेसचेच नेते नाराजी व्यक्त करतायत। ते चाललं ते बरोबर नाही। राज्याच्या नेतृत्वाने तातडीने दखल घेऊन त्या पद्धतीचं हा विषय संपवला पाहिजे। विदर्भात एकमेव महानगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने आलेली आहे आणि अशा पद्धतीत समजा जे चाललेलं आहे, जे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय ते काही बरोबर नाही आहे। त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाने त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे आणि जो कोणी चुकीचं करत असेल त्याला तंबी देऊन आणि सगळ्या सदस्यांना, कारण ते पक्षाचे हे आहेत, पुन्हा व्यक्तीचे नाहीत, त्यामुळे त्या पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे, ही भूमिका आमची आहे। दुसरीकडे काँग्रेसचेच काही नगरसेवक गळाला लागू शकतात असा दावा अजूनही भाजपकडून केला जातोय। काँग्रेस ही विभाजित झालेली आहे, त्याचे एकदम सरळ 2 तुकडे झालेले आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचे दोन्ही भागातले काही नगरसेवक जे निर्वाचित आहे काँग्रेसच्या या अशा वागणुकीमुळे नेत्यांच्या ते दुःखी आहे आणि त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नेतृत्व करावं, त्यामध्ये आपण सहभागी व्हावं। चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। महाविकास आघाडीत असूनही ठाकरेंना आपल्या बाजूनं वळवणं काँग्रेसला अजूनही शक्य झालेलं नाहीये, तर भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। सत्तेच्या या साठमारीत चंद्रपुरात कोण जिंकणार, भाजप की काँग्रेस? महापौर पद मिळाल्यास ठाकरे काँग्रेससोबत जाणार का? आणि असं झालं तर मुंबईत मनसेनं तसा निर्णय घेतल्यास ठाकरेंची शिवसेना काय करणार? सत्तेत वाटा मिळाला तर इतर प्रश्न दुय्यम ठरतात का? या प्रश्नांची उत्तरं भाजपसह ठाकरेंनाही द्यावी लागणार आहेत। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।